नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत असा। आणि आज मी तुमका दाखवणार असे की आमच्या शेतमेच्या बाजूला पांढरी कमळा फुलली आहेत। तर तुमका मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले की आमच्या देवीच्या समोर पिंक कलरची फुला कमळा वगैरे कशी फुलली आहेत। तर आज मी तुमका दाखवणार असे की शेतमेच्या भात शेतीच्या मायाच्या बाजूला पांढरी कमळा फुलली आहेत। तर मग बघूया। तर मंडळी तुमका मी आज दाखवणार असे शेतमेच्या बाजूक सुंदर अशी पांढरी कमळा येली होती। तर त्या अगोदर तुम्ही बघू शकतास भात वगैरे कितक्या पिकला होता। तर समोर तुमका दिसता पिवळा धमक आणि सोनेरी त्या सगळा भात पिकला। तर आता आपण जाऊया पांढरा जिथे कमळा फुलली आहे तिकडे पांढऱ्या कलरची, आणि क्लायमेट बघू शकता सुंदर असा। तर आता बरोबर 10 वाजलेत आणि 10 वाजता मी तुमका त्या सगळ्या सकाळचा वातावरण दाखवते। तर इकडे माड बघू शकतास, हे बघा, आणि सुंदर ढग गेले आहेत माडांच्या पाठीमागे, मस्त वाटतं बघूक। तर सुंदर असं वातावरण। आणि इकडे आम्ही गणपती विसर्जन करतो, ती गणेश घाटाची तई बघू शकतास। पाणी आता मस्त निव्वळ झाला। तर आता आपण जाऊया जिथे पांढरी कमळा फुलली होत आणि छोटे मोठे हे माड बघू शकतास, आणि तिथे मध्ये मध्ये आकाशात व्हाईट जे ढग केले आहेत ते मस्त वाटतात बघूक। तर आता मी तुमका घेऊन जातोय जिथे पांढरी कमळा फुलली आहेत तिकडे। तर आता मी जवळ येईल लोकेशनच्या, आणि भात शेती मागे मी तुमका दाखवलेली ती समोर इकडे दिसतं आपल्याक। तर जाऊया पुढे। तर आता माझ्या समोर तुम्ही बघू शकतास तो रस्तो, असा मेन रस्तो, आणि मेन रस्त्याच्या ना आड्याच्या बाजूकच ही पांढरी कमळा असत। आता बघू शकतास इकडे चिखल दिसता का काही। तर ह्या आता आपल्या चिखलात उतरायचा। तर आता ही समोर माझ्या बघू शकतात ती छोटी छोटी दिसतात ना, ती असत पांढरी कमळा। आणि समोर बघू शकता शिव डोंगर। तर ह्या डोंगरात आपल्या मोर वगैरे बघू गवतात, वाघ सुद्धा असत। तर केव्हा तरी वाघ वगैरे दिसतात आणि कोल्हे वगैरे ह्या डोंगरात आपल्या बघू गवतात। तर खूप प्रकारचे पक्षी आणि विविध प्राणी ह्या डोंगरात आपल्या असत। तर आता आपण उतराया पाण्यात। आता तुमका मी एकदा जवळून दाखवते। तर आता मी आतमध्ये जाते मित्रांनो। चिखल तर हा। तर आता समोर मी खाली उतरलोय। तर बघू शकतास सुंदर अशी कमळा येली होत व्हाईट कलरची। तर इकडे पूर्ण व्हाईट कमळा असत बघू शकतास, आणि पाना बघू शकतास, आणि चिमणे वगैरे बसले होत। तर आता तुमका एकदा जवळून या कमळाचा फुल दाखवते। हा बघा किती भारी वाटतं बघा। ह्याच्यावरती हे बघू शकतास फुंगे येले आहेत ते मुंग्यांसारखे, आणि अप्रतिम अशी कमळा तुम्ही बघू शकता। तिथे जास्तीत जास्त आपल्या की अशी कमळा वगैरे रस्त्याच्या बाजू केरला साईडला, कर्नाटक साईडला बघू गवतात, पण आपल्या कोकणात सुद्धा अशी कमळा फुलतात। तर तुमका आता इकडे 2-3 फुलं एकाच जागेवर फुलली आहेत ती दाखवते। तर इकडे जरा जमीन असं लागतं, पण चिखल हा बऱ्यापैकी ही बघू शकतास एकाच जागेवर 2-3 कमळा फुलली आहेत। आणि या पाण्यात ना छोटे मोठे मासे सुद्धा आहेत। तर ही तुमका कमळाची जागा आणि ही कमळाची फुलं कशी वाटली व्हाईट कलरची ती नक्कीच मला कॉमेंट करून सांगा। तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा। जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर मी जास्तीत जास्त तुमका मी दाखवायचा एक प्रयत्न केला की आमच्याकडे पांढरी कमळा वगैरे कशी येली आहेत। तर आमचं पेंडूर गाव ना ह्यो निसर्ग संपन्न असं गाव असा, आणि आमच्या या पेंडूर गावात अशी अनेक प्रकारची फुलं वगैरे फुलतात, आणि तीच मी तुमका आज पांढरी कमळा एक दाखवायचा एक प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा, आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा, आणि चॅनलवर कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।